एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूंचे संगती तरुणोपाय. 5व्या अभंगातील हे 4थं चरण आहे. या 4थ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या स्वतःची अनुभूती सांगितली, स्वानुभूती सांगितली. वर जे जे साधनं सांगितले ते साधनं भगवत प्राप्ती करून देत नाही आणि गुरु वाचून अनुभव कळत नाही, गुरूंची गरज पडते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पाहता ज्ञानेश्वर महाराजांना जो स्वानुभव आला, जी स्वानुभूती आली, त्या स्वानुभूतीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. तर महाराज म्हणतात, या ठिकाणी ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. मात शब्दाचा अर्थ आहे गोष्ट. मात म्हणजे कथा नाही होत, गोष्ट म्हणजे आपण विषय एखादा असायचा. मात शब्दाचा अर्थ अनेक होत असतो. तर या ठिकाणी दृष्टांताची मात आणि साधूंचे संगती. यात साधूंचे अनेक ठिकाणी शब्द येतो, संतांचे अनेक ठिकाणी शब्द येईल, त्यावेळी त्याचा विस्तार करू. पण मग आता संगती आली, ते संगतीचं थोडं त्याचं महत्त्वाचे पद आहे दृष्टांत. दृष्टांत पुढे अभंगात आलीत का नाही माहीत नाही, पण दृष्टांत हा हे एक महत्त्वाचं पद आहे आणि संगती हे एक महत्त्वाचं पद आहे. तर संगती, संतांची संगती, साधूंची संगती, वैष्णवांची संगती, असे वैष्णव, साधू, संत, भक्त हे शब्द पर्यायाने जवळपास सारखेच असतात. किंचित फरक असू शकतो, असतोही, परंतु संगती तर सर्वत्र सारखी असते. तर अशी संगती सर्वसामान्य जीड जीवाला तरुण जाण्याकरता ही संगती उपयोगाची आहे आणि त्याच्याकरता दृष्टांत. तर प्रथम तुम्हाला दृष्टांत म्हणजे काय ते सांगतो, दृष्टांताचं लक्षण सांगतो, दृष्टांतातले प्रकार सांगतो. आणि दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजाला कोणता दृष्टांत झाला, तर दृष्टांत याचा अर्थ स्वानुभूती पण असतो. तर तो दृष्टांताचे काय काय अर्थ आहेत ते तुम्हाला सांगेल तो प्रथम दृष्टांत म्हणजे शब्दशः अर्थ काय. दृष्टांत म्हणजे एखादा दाखला देणं, दृष्टांत म्हणजे एखादं उदाहरण सांगणं. लक्षात धरतं एक तुमचा अभ्यास करतं का, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे दृष्टांत म्हणजे दाखला देणं, एखादं उदाहरण सांगणं किंवा तत्सदृश्य सारखं दाखविणे, दोन विषयातली सादृश्यता दाखविणे किंवा दोन विषयातली तुलना करणे, याला दृष्टांत म्हणतात. दोन विषयातली तुलना करणे, दोन विषयातलं सादृश्य दाखवणे किंवा त्याला उदाहरण म्हणून हे असं आहे म्हणून ते तसं आहे असं उदाहरण, म्हणजे त्याला दाखला पण आपण असं म्हणतो. तर मग आता इथं ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं, आपल्या स्वानुभूतीचा दाखला दिला असं म्हणता येईल. त्याप्रमाणे आपल्या स्वानुभवाचं उदाहरण सांगितलं असं म्हणता येईल. तिसरी गोष्ट, आपल्या अनुभवासारखा तुमचा अनुभव झाला पाहिजे हे सांगता येईल. आणि चौथी गोष्ट, सर्वसाधारण संसारी जीवातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव याची तुलना करून पाहिलं तर कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य हे पण सांगता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दृष्टांत शब्दाचा अर्थ असतो निश्चय. आता या सगळ्या ठिकाणी सर्वत्र काय म्हणून त्याला अन्वय रूपाने काय सर्वत्र सर्वसारखं काय आहे. आता उपमा दिली, उदाहरण दिलं, दाखला दिला, हे सगळं दोन धर्मातलं सादृश्य सांगितलं, सगळं जरी सांगितलं, पण त्यातलं महत्त्वाचं काय, दोन विषयातला निश्चय. मग ज्ञानेश्वर महाराजांनी खरा इथं काय सांगितलं आहे, आपला आलेला जो निश्चय, माझा झालेला जो निश्चय, तो संतांच्या संगतीने, माझ्या श्रीगुरूंच्या संगतीने मला असा अनुभव आला, असा तो निश्चय, असा चरणातला मी तुम्हाला सरळ अर्थ सांगितला. तर दृष्टांत शब्दाचा अर्थ आहेत, दृष्टांत शब्दाचं लक्षण असं आहे, साध्य साधर्म्या तद्धर्म तद्भाव हा दृष्टांता. तर साध्य आणि साध्य साधन धर्म म्हणजे काय, जे साध्य असतं आणि साध्य साम्य धर्म, साध्य साम्य नाही, तर साध्य साम्य धर्म म्हणजे तद्धर्म भाव हा दृष्टांत.
जी गोष्ट सांगायची त्या गोष्टीमध्ये उदाहरण आणि सिद्धांत याच्यामध्ये काय पाहिजे, साम्यता पाहिजे. त्यातले कोणतेही धर्मसाम्य असावे लागतात. किंवा लौकिक परीक्षकानां यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यं दृष्टान्तः, असं हे दुसरं लक्षण आहे. लौकिक परीक्षकानां, आता लौकिक आपण एखादा विषय समजून देतो त्या कालामध्ये तो काय असतो, त्याचा परीक्षकच असतो. हे जगत मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे, शरीर मिथ्या आहे, आत्मा सत्य आहे, हे तो काय करतो, त्याचे परीक्षण करतो. आणि या परीक्षण करत असताना यस्मिन अर्थे, परीक्षकानाम यस्मिन अर्थे म्हणजे जो अर्थ, याचा अर्थ विषय, ज्या विषयी तो दोन धर्मातलं साम्य सांगत असतो. बुद्धिसाम्यम, बुद्धिसाम्यम म्हणजे आता एक विषय असतो, संसार असला, संसार 1000 विषय आहेत, आणि परमार्थ असला त्यात अनेक विषय आहेत. पण या दोघातला जो एक अर्थ सांगायचा असतो त्या अर्थाबद्दल दोघांची बुद्धी समान करून देणं. त्या विषयाबद्दल दोन्ही विषयाची बुद्धी समान करून देणं हे परीक्षकाचं काम असतं. आणि दोन्ही विषयाची समानता करून देऊन समजून सांगण्याकरता जो विषय उदाहरण वापरल्या जातं त्याला दृष्टांत असं म्हणतात. समजलं दुसरं लक्षण. तिसरं लक्षण असं आहे, सधर्मस्य वस्तुनः प्रतिबिंबनम दृष्टांतः. सधर्मस्य म्हणजे जे सांगायचे वस्तुनः, वस्तूचे, दोन वस्तूचे. काय सांगतील, बगड्यासारखा बैल आहे असं सांगतो, एखादी बगड्यासारखे पांढरे कपडे आहेत असं काहीतरी आपण सांगतो ना. म्हणजे त्याला ते दोन धर्म जे दोन असतात ते सधर्म, काय सधर्मस्य ती सधर्मस्य वस्तुनः म्हणजे दोन धर्म आहेत. काय पांढरेपणा वस्तूचा काय आला, पांढरेपणा सारखा आला का नाही. मग आता काही ठिकाणी गुण सादृश्य असतं, काही ठिकाणी रूप सादृश्य असतं, काही ठिकाणी क्रिया सादृश्य असते, काही ठिकाणी रस सादृश्य असतो. कोणतं तरी एक सादृश्य असतं, त्याला म्हणतात सधर्मस्य वस्तूना सधर्मस्य प्रतिबिंबनम. तर त्या जसं आपण आरशात पाहतो त्या काळात आपलं प्रतिबिंब पडतं की नाही. मग आपलं प्रतिबिंब पडतं, ती प्रतिकृती असते का नाही, जशाला तसं इथं सिद्धांतात हे असं आहे आणि दृष्टांतात हे असं आहे. मग त्यातले काही सगळे धर्मासारखे असतात का, काही दृष्टांत सर्वांग असतात आणि काही दृष्टांत एकांगी असतात. तर त्यातला कुठला तरी एक गुण त्याचं कंप्लीट त्यात प्रतिबिंब असेल त्याला त्या दृष्टांत असं म्हणतात. तिथं काय त्याचं प्रत्यक्ष प्रतिबिंब असं. प्रतिबिंब म्हणजे हे जसं आहे तसं. प्रतिबिंब म्हणजे जसं बिंब आहे तसं, आपलं बिंब जसं आहे तसं ते दर्पणामध्ये प्रतिबिंब दिसतं, म्हणजे जसं आहे तसं. मग तसं आंबा साखरेसारखा गोड आहे, तर साखरेसारखा गोड असताना त्या वस्तूतले साम्य धर्म, गोडी आणि मधुरता हे दोन काय ते सारखे आहेत ना. मग त्यात ते ह्या गोडी याचं तिथं काय झालं, ते प्रतिबिंबच झालं. प्रतिबिंब आता तुम्ही प्रत्यक्ष दिसतं याचा अर्थ नाही, समज नाही. प्रतिबिंबनम जसं हे आहे तसं ते समज म्हणून म्हणतात धर्मस्य वस्तूना प्रतिबिंबनम दृष्टांतः. धर्म ज्या वस्तूचे जे धर्म आहे त्या धर्मातलं साम्याचं थोडक्यात जसं आहे तसं प्रतिबिंब पडणं आणि ते समजून देणं त्याला म्हणतात दृष्टांत. आणि पाचवं लक्षण आहे सधर्मस्थिती प्रतिवस्तु उपमा विवच्छेदः. सधर्मस्य इति, तर स म्हणजे समान सारखे आहे धर्म, आणि कोणाचे वस्तू, जी वस्तू आहे त्या वस्तूचे दोन वस्तू आहे, दोन विषय आहेत, त्या दोन विषयातले त्या दोन वस्तूतले जे समान धर्म आहेत आणि त्याचं त्या उपमेने काय होतं, व्यवच्छेद, त्याचं वेगळेपण करून दाखवलं जातं. ह्यातलं हे असं आहे, यातलं हे असे. कमलम इव कमलनयनम. मग आता कमळाच्या फुलाला काय असतो, आकार असतो, एक रंग असतो, आणि त्याला कमळाचं फुलं काय त्याला सुगंध येतो. मग आता डोळ्याचा काय सुगंध येतो का. मग कमळाचं फुल खाल्ल्या जातं, मग काय डोळा तोडून खा, तुमचे डोळे कमलासारखे आहेत, मग खा तोडून. त्याचं औषधही केलं जातं, द्या तुमचा डोळा तोडून आम्हाला औषध करायचं, असं आहे का ते गोष्ट. मग त्यातलं काय असं ते त्यातलं रूप सादृश्य घेतलं. मग सगळेच गुण सारखे असतात अशातला भाग नाही. तर त्या उपमेने काय केलं, व्यवच्छेद केला.
तर त्यातलं फक्त काय, त्यातली सुंदरता घेतली, त्यातली काय नीलरूपता घेतली, म्हणजे निळे डोळे आहेत, सुंदर आहेत, गोलाकार आहेत, असे काही जे घेतले. तर त्या उपमेने काय केलं, कमलाची उपमा नयनाला दिली, त्यांनी त्याचा विवच्छेद केला, वेगळं करून काही दाखवलं. म्हणून काय लक्षण काय केलं, 5वं सधर्मसे ते प्रतिवस्तू उपमा विवच्छेद, त्याचं विवेचन करून दाखविणे. आणि याकरता जे वापरलं जातं त्याला म्हणतात दृष्टांत. समजलं. दृष्टांत हे 2 प्रकारचे असतात, साधर्म्य आणि वैधर्म्य. त्याला म्हणतात सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानम, सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानम, असं त्याला काय, गोसदृश्य गवय आणि वैधर्म्यजन्य ज्ञानम, वैधर्म्याने ज्ञान होणारं जे ज्ञान, आणि सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान, सादृश्याच्या ज्ञानाने होणारं ज्ञान, आणि वैधर्म विरुद्ध धर्माच्या ज्ञानाने होणारं जे ज्ञान, त्याला दृष्टांत म्हणतात. उपमा उपमेय याच्यामध्ये आलं ना, पण तो फार अवघड विषय, तो इथं ते सांगू नये अशा याच्यात. कीर्तन प्रवचनामध्ये तो सांगून, तो पाठातला विषय तो. तर म्हणजे उष्ट्रविधर्म गेंडा. मग आता गेंडा कसा असतो, उंट वाकडा तिकडा असतो, यातून वैधर्म, यातून विधर्म काय आहे, तो गेंडा. म्हणजे हे काय झालं, वैधर्म्य ज्ञान या विरुद्ध ज्ञानापासून होणारं विरुद्ध ज्ञान, त्याला म्हणतात वैधर्म्य ज्ञानापासून होणारं जे ज्ञान, त्याला विरुद्ध दृष्टांत म्हणतात. आणि साधर्म्य, गोसदृश्य गवय, गायीसारखा गवय असतो, मग त्यात सादृश्य ज्ञानाने काय झालं, त्या गवयाचं ज्ञान झालं. असे 2 प्रकारचे दृष्टांत असतात. ते फार अवघड आहे, तो विषय तो नाही सांगायचा. तर दृष्टांत असं आपल्याला दृष्टांताचं लक्षण सांगितलं, आणि दृष्टांताचा शब्दशः अर्थ पण सांगितला. दृष्टांतातले प्रकार सांगतो. दृष्टांतातले प्रकार 6 असतात. ऐक्य दृष्टांत, साम्य दृष्टांत, गुह्य दृष्टांत, बाह्य दृष्टांत, नीच दृष्टांत, आणि उच्च दृष्टांत आणि नीच दृष्टांत. किती सांगितलं, ऐक्य, साम्य, गुह्य, बाह्य, उंच म्हणा, उच्च आणि नीच, असे दृष्टांताचे 6 प्रकार असतात. म्हणजे याचा अर्थ त्याला तशा उपमा दिलेल्या असतात. ती उपमा काय करते, तर त्या विषयामध्ये ऐक्य दृष्टांत काय करतो, त्या जी उपमा दिली, उपमेय असतं, उदाहरण आणि विषय असतो. तुम्हाला समजण्याकरता उदाहरण आणि विषय असतो, त्यांचं ऐक्य असतं, त्याचंच ऐक्य सांगता येतं. जगात काही कोणाचं ऐक्य सांगता येत नसतं, त्याचंच ऐक्य तसेच उदाहरणं असतात. त्याला काय म्हणतो आपण, गगनं गगनाकारं सागर सागरोपमं, राम रावणयोर्युद्धं राम रावणयोरिव. तर गगनं गगनाकारं, आता याचं काय ते, आता आकाशासारखं त्याला जगात आणावंच काय त्याला, मग काय करते, पण आकाशाचंच ऐक्य आकाशाशी. जेव्हा ऐक्य सांगायचं, आता जीवब्रह्माचं ऐक्य सांगतो. आता जीवब्रह्माचं ऐक्य असतं कधी, होऊ शकत नाही ऐक्य, कारण त्यात भेदच झालेला नसतो ना. घटाकाशाचं आणि मठ आकाशाचं ऐक्य सांगता येईल कधी, सांगता येत नाही, सांगायची गरज पण नाही. फक्त घट आकाश आणि मठ आकाशमध्ये असणारी ही घटाची मठाची उपाधी, एवढं फक्त उपाधीचा संबंध सांगायचा असतो. कारण का, आकाशाचं घट आकाशाचं मठ आकाशाचं ते ऐक्यच असतं. ते आत्मा आणि ब्रह्म याचं ऐक्यच असतं. जी वस्तू एकरूपच असते, तीच एकरूप वस्तू त्याचं ऐक्य सांगता येतं. मग तसं मग गगनाकार आहे. मग गगन कसं आहे म्हणले, गगनासारखंच आहे. आकाश कसं आहे म्हणले, आकाशासारखं. आणि सागर कसा आहे, सागरोपमम. तर सागर हे सागरासारखंच आहे, समुद्रासारखं आहे. त्याला काय आहे, मग समुद्राचं ऐक्य समुद्राशीच आहे, गगनाचं ऐक्य गगनाशीच आहे. मग राम रावणाचं ऐक्य आहे का ते, राम रावणाचं ऐक्य नाही. त्या दोघांमध्ये झालेलं जे युद्ध असतं, असं बारीक ऐकावं लागते, त्या दोघातलं झालेलं जे युद्ध असतं, तर त्या युद्धाला जगात कुठंही तसं हे असं युद्ध आहे असं सांगता येत नाही.
ते युद्ध कसं आहे, त्या युद्धासारखंच आहे. असं आहे. साखरेसारखीच असते का साखर? असं आहे. मग याला काय म्हणतात, ऐक्य दृष्टांत. याला काय म्हणतात, ऐक्य दृष्टांत. आभेद सांगायचा असेल त्या काळात त्या दृष्टांताचं नाव ऐक्य. त्या उपमेचं नाव काय असतं, ऐक्य असतं. आता दुसरा दृष्टांत साम्य. नरा नर युव, या पुरुषासारखा तो पुरुष आहे असं सांगितलं जातं त्याला. म्हणजे काय म्हणतात, साम्य. दोघातलं काहीतरी साम्य सांगायचं असतं. मग साम्य काय सांगायचं म्हटलं, त्याच्यामध्ये काहीतरी साम्य असेल तर सांगावं लागतं ना ते. मग आता शिवाजी महाराजांचं युद्ध झालं आणि शिवाजी महाराज किती शूर होते. मग शिवाजी महाराजांच्या शूरत्वाला दाखवण्याकरता काय सांगितलं, महाराणा प्रताप असं एखादा. मग तशी तुलना होत नाही पण सांगितलं. पण आता मग शिवाजी महाराजांना रामाची उपमा देता येईल का, रामासारखं सांगता येईल का, नाही सांगता येणार ना. मग काय सांगायचं, दोन नर आहेत, दोन शूर आहेत आणि दोनचं युद्ध आहे, तर त्यातलं असं दोन्ही नरातलं ते साम्य सांगता येतं. तर याला काय म्हणतात, हे साम्य. किंवा आपल्या परमार्थातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघिता पार, आणि बहुत वहाविले दूर, नलगेची तीर पहिलं थडी. त्यातलं काय साम्य, समानता काय येतात, हा संपूर्ण संसार आहे, हा संसार, आणि सिंधू म्हणजे सागर. पण मग यातलं साम्य काय, त्यातलं दुस्तरता. विस्तरता नाही, दुस्तरता. तरुण जाणं कधीही शक्य होत नाही, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. इतकं दुस्तरत्व. समुद्र बाहून तरुण जाऊ शकतो का? आता पण जगात काय कोणाचं देवादिका सुद्धा उदाहरण आहे का? शक्यच नाही ते. समुद्र जसा तरुण जाण्यात अत्यंत दुस्तर आहे, तसा हा संसार सागर संत संगती वाचून तरुण जाणं दुस्तर आहे. तो भाग वेगळा. पण दुस्तरता आणि अशक्यता जिथं असते त्या काळात ती साम्यता दाखवावं लागेल का त्याला. मग जशी समुद्रातली दुस्तरता ही आहे, तशी संसार तरुण जाण्यातली ही मोठी दुस्तरता आहे, कठीण आहे. किंवा दुसरं उदाहरण, देवा तू कृपा करुणा सिंधू, होशे मायबाप आमचा बंधू, शिवन सिद्धी साधन सिंधू, तोडसे भाऊबंधू काळोपास. मात्र काय, देवा तू कृपा करुणा सिंधू, तुझी कृपा कशी आहे, तुझी कृपा आणि करुणा कशी आहे, सिंधू सारखी. समानता दाखवली कधी, साम्य आहे ना. म्हणजे सिंधू सारखी तुझी कृपा, म्हणजे तुझी कृपा आणि करुणा जसा सागराचा अंत लागत नाही, तशी तुझी कृपा आणि करुणा, याला कृपा आणि करुणा याचा कोणालाही अंत लागत नाही. असं यातलं दोघातलं साम्य सांगायचं असतं. असे धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आणि आपुला तू बोल साच करे. कृपा सिंधू म्हटलं एक त्याला. म्हणजे त्यांनी त्याच्या कृपेला, जसं समुद्राला अंत नाही, त्याला काय म्हणतो, त्याची लांबी रुंदी खोली सर्वसामान्य माणसाला काय ते कळत नाही. त्याप्रमाणे भगवंताची कृपा केवढी, किती, कोणाकोणावर केली, कोणाकोणावर केलं काय, अचिंत्य रचना रूपम जगत. आपल्याला जगताचं चिंतनच माहीत नाही, तिची भक्ती किती हे माहीत नाही. आणि भगवान भगवंताच्या कृपेचं काय आपल्याकडं माफी काय, 10 फूट 5 फूट काय नाही, आपल्याला ते काय कळत नाही ना. म्हणजे याचा अर्थ ते समुद्रासारखी गोष्ट. याला काय, त्या दृष्टांताला काय म्हणतात, साम्य. त्याचं काय फार वर्णन करायला नको. म्हणजे काही दृष्टांत ऐक्य सांगतात, काही दृष्टांत साम्य सांगतात. जिथं समानता सांगितली जाते त्या दृष्टांताला साम्य दृष्टांत म्हणतात. हा, जिथं एकता सांगितली जाते त्या दृष्टांताला ऐक्यता म्हणतात किंवा एकता म्हणतात. किंवा मग दुसरं काय, गुह्य दृष्टांत. तर गुह्य असतं, ज्यात शब्दानीच ते गुह्य सांगितलं जातं. आणि जे सांगायचे काय येईल मग ते पण गुह्य आहे काय. देहात दभ्यंतर प्राणात दभ्यंतर मनात प्राणात दभ्यंतर मन. हा, आणि मग ततो काय, ततो करता ततो भोगता गुहाशेयम परंपरा. पंचदशीमध्ये आले मला वाटतं, असं 3ऱ्या प्रकरणात कुठंतरी. किंवा यो वेदनीतं गुहायाम परमे यो मन, अशी श्रुती सांगते. किंवा इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षशे शुभात.
मग आता भगवंताने जे गुह्य इदं तु ते गुह्यतमम, गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम. मग काय गुह्यतम? काय परमात्मा, आत्मा, आत्मा ब्रह्म हे गुह्य आहे ना. मग ते सांगितलेले शब्दसुद्धा ते गुढच असतात. गुह्य म्हणजे काय? गुढ. सहज असायची ब्रह्मज्ञान सांगितलं कोणाला कळलं आहे असं आहे का? ते नाही, ते गुढच असतं. ते ब्रह्मज्ञानाची प्रक्रिया सर्वसाधारण सामान्य माणसाला ती कळत नाही. म्हणजे गुह्य विषय सांगत असताना तो सुद्धा गुह्य शब्दाने सांगितले. तो त्यातली कठीणताच असते. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. शास्त्रसुद्धा कसं आहे? गुह्यच आहे. असं ते अनेक त्याचं वर्णन केलं आहे त्याचं. आणि म्हणून जे गुह्य असतं त्याला आपण नेहमी उदाहरण देतो. म्हणजे थोडक्यात त्याला कोशाच्या आत किंवा त्याला आवरणाच्या आत जे असं त्याला गुह्य म्हणतात. ते मकाचं कणीस असतं. मग ते दिसतं का? ते नाही. मग मकाच्या कणसाचं उदाहरण देऊन काय सांगलं जातो? आपण आत्मा सांगतो. किंवा मकाचं कणसाचं उदाहरण देतो, दर्भाचं उदाहरण देतो आणि देहाचं उदाहरण. मग आता देहाचं आणि मकाच्या कणसाचं काय आहे? तर मकाचं कणीस काय देह असं आहे का? ते नाही. जसे मकाच्या कणसाला बाहेरून असे कापटं असतात, मग ते एक 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 कापट काढलं का मकाचं कणीस दिसतं. मग तसं देहाच्या बाबतीमध्ये मग अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे सगळ्या कोशाच्या काय ते आत आहे. मग अशी ज्या काळात गुह्यतेचं उदाहरण दिलं जातं त्या काळात त्याला त्या दृष्टांताचं नाव काय आहे? गुह्य. दर्भ असतं. दर्भाचं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. दर्भाची पानं काढून आणि मग त्यातला तो आतला तो गाभा घ्यावा लागतो तो. तर असं दर्भाचं उदाहरण आहे, देहाचं उदाहरण आहे. आणि अशा त्यात आत्मा सांगत असताना मकाचं उदाहरण आहे. हे दृष्टांत याला काय म्हणतात? हे गुह्य दृष्टांत. गुह्य शब्दानेच विद्येचं आत्म्याचं वर्णन केलं जातं. तर असे ते गुह्याकरता सांगितले जाणारे दृष्टांत गुह्य दृष्टांत असतात. आणि बाह्य दृष्टांत, तर बाह्य दृष्टांत म्हणजे प्रकाशाला अंधाराची उपमा. आता अंधाराची उपमा काय काय सांगता येतं? हा प्रकाश अंधारासारखा आहे असं सांगता येईल का? नाही. मग त्याचं काय सांगत ते विरोधीच सांगावं लागतं. विरोधी काय सांगावं लागतं समजायचं? ते जे तिमिरयो विरुद्ध स्वभाव. म्हणजे जितक्या वस्तू प्रकाशामध्ये 100% सर्व वस्तू दिसतात, बरोबर आहे का नाही? त्याचप्रमाणे अंधारामध्ये 100% एकही वस्तू दिसत नाही. इथं सर्व वस्तू दिसतात आणि अंधारात एकही वस्तू दिसत नाही. म्हणजे अंधारात काही दिसत नाही आणि प्रकाशात सर्व दिसतं. याला म्हणतात विरुद्ध दृष्टांत. पण विरुद्ध असतो ना, मग असा त्याला म्हणतात विरुद्ध दृष्टांत. मग त्याला काय म्हणतात? ते बाह्य दृष्टांत. त्याला म्हणतात बाह्य दृष्टांत. विरोधी धर्म सांगणं त्याला म्हणतात. की झाले 4. आणि मग नंतर काय? तर उच्च दृष्टांत. तर उच्च दृष्टांत काय असतो? एखाद्या दिव्याला सूर्याची उपमा देणं. सूर्य केवढा श्रेष्ठ आहे आणि त्याला उपमा काय कोणाची द्यायची? ते उपमा म्हणजे उपमा कोण? सूर्य. आणि उपमेय कोण? दिवा. असं होतं की नाही? मग आता तानाजी सुरू होते का नाही? तानाजी कसे रडले? अहो रामासारखे लढले. आता हे काय योग्य झाली का उपमा ती? याला काय झालं हे? म्हणजे दृष्टांत झाला उंच आणि विषय झाला नीच असं झालं ते. आणि उंच त्याला म्हणतात दिव्याला सूर्याची उपमा. जसं आता शमंतक मणी असतो, सूर्यकांत मणी असतो, चंद्रकांत मणी असतो किंवा मोठमोठे रत्न असतात. मग आता हे जे आता मणी असतात, काय सूर्यासारखा चमकतो असं म्हणतो का नाही? म्हणजे सूर्याला त्या दिव्याला उपमा कोणी दिली? सूर्याची उपमा कोणला? आता ते सूर्य किती जरी त्यात शमंतक मणी चमकला तो सूर्य इतका चमकू शकतो का? तो नाही चमकणार ना. मग किंवा मोठमोठे हायड्रोजन लावतो आपण कुठं एखाद्या कार्यक्रमात, कायच्या दिवस काय सूर्यासारखेच बल्ब प्रकाशलेत असं आपण म्हणतो. पण ते सूर्य मात्र नसतात. म्हणजे याचा अर्थ त्या दृष्टांताला काय म्हणायचं? ते म्हणजे त्या दिवाला सूर्याची उपमा दिली. म्हणजे जी उपमा दिली त्याची उंची उच्च अशी. आणि जे उपमे ती मात्र त्याचे काय असतं? निश्चितता असते. आणि शेवटचं आहे नीच दृष्टांत. म्हणजे
जशी एखाद्या सूर्याला दगडाची उपमा देणं. आलं सूर्य काय आमच्या गावातल्या दगडासारखाच गुलगरगरीत आहे. दगडासारखा गुलगरगरीत असं कसं काय होऊ शकतं. पण ते दगडाची उपमा दिली जाते. किंवा आता हे एक चांगलं लक्षात ठेवण्यासारखं आहे, नीच दृष्टांत. नीच दृष्टांत म्हणजे नीचाकरता दिल्या जाणारा दृष्टांत. आमचे महाराज म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानी तसेच आमचे महाराज ज्ञानी आहेत. जसं तुकाराम महाराजांचं वैराग्य तसेच आमचे महाराज वैराग्यासारखे आहेत. आणि जसं नामदेव महाराजांची भक्ती तशी आमचे महाराजांची भक्ती आहे. उपमा कोणाची? नामदेव महाराजसारखी भक्ती महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखं ज्ञान महाराजांचं आणि तुकाराम महाराजांसारखं वैराग्य महाराजांचं. आता हे याला काय म्हणतात? हे नीच. हे सांगायचं तुझ्या अत्यंत नीच. आणि त्या ज्यावेळी ते दाव वाचतो किंवा वर्षश्राद्ध असतं, बेला शिक माणसं ते संताचे प्रमाण घेऊन त्या माणसाला संताच्या कोंदणात नेऊन बसवतात. अरे ते काय संत आहेत का? ते काय आहे? कशा करतात ते करतात. मला तर काही कळत नाही लोकांची ती गोष्ट. मग आपल्याला ते हे सांगत असताना ते वेगळ्या शब्दात सांगावं लागतं ना. ते आमचे डायरेक्ट त्याचा अभेद सांगतात बरेच लोक. हे प्रति ज्ञानेश्वरी महाराज, हे प्रति तुकाराम महाराज, हे प्रति नाथ महाराज. अरे प्रत्येक कशी काय होऊ शकते येड्या? ही काही गोष्ट शक्य आहे का ते गोष्ट? आणि मग काय सांगायचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या अंशरूपाने म्हणलं मग सांगता येईल तुम्हाला. माऊलीच्या अंशरूपाने ज्ञान आहेत किंवा ते संतांचं घ्यायची गरजच काय? ज्ञानात त्यांच्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. संतांनी सांगितलेलं हे असं सांगा ना तुम्ही का संतासारखं? असं नाही होत ना. मग काय होतं? ते ज्याला उपमा द्यायची आणि जे उपमा आहे ती उपमा अत्यंत श्रेष्ठ असते आणि जे उपमेय असतं ते नीच असतं. तर यातलं सांगायतलं तात्पर्य काय आहे? ज्यावेळी उपमेय म्हणजे काय? जो विषय येतो. आणि उप म्हणजे काय? उदाहरण. आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे उदाहरण आणि विषय याचा ऐक्य सांगायचं असेल त्या दृष्टांताला ऐक्य म्हणतात. आणि उदाहरण किंवा उपमा आणि विषय यांचे सारखे सांगायचं असेल त्यावेळी त्याला म्हणतात साम्य दृष्टांत. आणि ज्या कालामध्ये तो विषय काय असतो? उदाहरण आणि विषय अत्यंत गुह्य आणि गूढ असतं. सहजासहजी कळत नाही ते. म्हणजे कशाचं तरी आत असतं. जशी डोंगराची गुहा असते, त्या गुहेतलं आतलं काय दिसतं का आपल्याला? मग तसं शरीरामधलं आतलं जे गुह्य असतं, विषय आणि उपमा किंवा विषय आणि उदाहरण यातली गुह्यता असते. म्हणून त्या दृष्टांताला गुह्य दृष्टांत म्हणतात. आणि बाह्य म्हणजे ज्या कालामध्ये सांगायचं असतं त्या कालात काय म्हणतात त्याला? म्हणजे प्रकाशाला विरुद्ध सांगायचं असतं ते बाह्यच असतं. त्याला असं आत नाही घेत जात. मग त्याला असं आतून बाहेर केलं जातं, त्याला विरुद्ध दाखवलं जातं. बाकीची उदाहरणं काय करतात? त्यांना असं दोघाला जोडून घेतात. आणि हा दृष्टांत बाह्य दृष्टांत काय करतो? त्या आतल्याला दूर करतो असा. आणि म्हणून इथं बाह्य दृष्टांतामध्ये काय म्हणलंय? प्रकाशाला सूर्याची उपमा देणं असं सांगितलं ना. ते बाह्य दृष्टांत तमाची उपमा देणं विरुद्ध अंधकाराची उपमा देणं म्हणजे अंधकाराचा विरोध सांगणं एवढं थोडक्यात. आणि उच्च दृष्टांत सांगितलं मग सूर्याला दीपाला सूर्याची उपमा दिली सांगितलं तुम्हाला त्यात. आणि हे सांगितलं नीचपणा. हो सूर्याला दीपाची हो दीपाला सूर्याची उपमा दिली. मग दीपाला उपमा कोण दिली? सूर्याची, कारण तो उच्च आहे ना सूर्य. म्हणजे ही उपमा द्यायची त्याची उंची जास्त असते म्हणून त्याला म्हणतात उच्च. आणि नीच म्हणजे काय? हे असतं विषय असतो सामान्य आणि जी उपमा द्यायची ती फार असतं श्रेष्ठ. मग ते नीच आहे जी विषय आणि त्याच्याकरता खूप उच्च उपमा वाढली जाते त्याला म्हणतात तो नीच दृष्टांत. म्हणजे विषय आणि उपमा यातल्या गोष्टी समजून घेतल्या तर मग ती गोष्ट कळते. आता काय कशा करता सांगितलं हे आपल्याला? या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आणि म्हणून या आला दृष्टांत म्हणून तुम्हाला सगळी माहिती सांगितली. याचा कीर्तनकारलाही उपयोग होईल, तुम्हाला पण उपयोग होईल ना. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी दृष्टांताची मात याचा अर्थ आता पाहिजे तुम्हाला सांगितलं. दृष्टांत याचा अर्थ काय?
म्हणजे दृष्टः अंतः यस्मिन् निश्चयः स दृष्टान्तः. म्हणजे अदृष्टा अंतः म्हणजे समोर विषय आहे त्यामध्ये असणारा जो निश्चय त्याला दृष्टांत म्हणतात. आणि हे सगळे तुम्हाला दृष्टांत सांगले ते काय कुठल्या तरी एका विषयाचं काय करतात ते निश्चयच करून देतात. सगळे तुम्हाला लक्षणं सांगितलेले आहेत ते. तर असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूंच्या संगती तोरण पाय. वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की